आज उंडा भिजूला बाबा लवकर. तुम्हाला उठलं की फक्त खायला पाहिजेत. अरे फवारा करायचा ना. फवारा करणं होत नाही आता 3 दिवस. आज लक्ष्मी आवताच्या दा, उद्या जेवायच्या दा आणि परदेशी उठायच्या दा. 3 दिवस मला काम कसं सांगायचं नाही. घरातली साफसफाई शिदुऱ्या करावं लागतात. बरं मला एक सांगा, काय सांगू? यंदा आनंद सुद्धा खाऊन मिळालं हो? काही साखर येते काही येते. आनंदाचा सिद्धा या लाडक्या बहिणीला देऊन देऊन ते लाडके भाऊ कटाळून गेले दादा. त्या लाडक्या बहिणीमुळेच ते तुमचं ते 1,500 महिन्यामुळे चढ बंद होऊन बसले आता. रवा या जाई, डाळ या जाई, साखर या जाई, तेल या जाई, कसं का होईना पण धक्का जाई ना. पण यंदा काऊन द्यायला नाही काय माहित. नुसत्या लाडक्या बहिणी म्हणतात. पण माझ्या भावाचं काय मत नसते व. भावजाया देऊ देत नाहीत व. माझ्या भावाची इच्छा आसन द्यायची, पण भावजा नाही म्हणल्यावर काय करता ते मग. पुढे जात ते का भावजाच्या पुढे. आता ती भावाला द्या वाटत. भावजा म्हणत असतील देऊ नका. हा खरंय खरंय. फडणवीस फडणवीस माझ्या भावाला बी द्या वाटते, पण आता त्याची बायको देऊ देत नसन ना. मग या महिन्यानी एक दिवस तुम्ही भावजाई बंद करून टाकी. 1,500 रुपये महिना बी होईन का तस. त्याला काही बऱ्याच अर्ध्या मारध्या लाडक्या बहिणीचा. नाही पण त्या नसन केला. जाळफूक दुपट लागायला. गॅस भरून आणा म्हणलं की नाही म्हणतात. आता लक्ष्मीच्या 3 दिवस मला शिदुऱ्याने सगळ्यात चुलीवर पाऊस काढायचं. किती पडायला सर्व चिबडून गेलाय ना. चिबडून गॅस गेले. भरून आणा, कुठून आणायचे ना पैसे. बायाने मला कसं वाटते, बायाने जास्त कारभारपणा करता येऊ नये. घरामध्ये मी जे बोलन तेच होणार. आता उपास ठेवल्यावर मग कळत. चुलीवर स्वयंपाक करणार नाही म्हणजे नाही. लयच बोलायला. पहिल्या बाया अशा गड्याच्या पुढे आवाज काढत नव्हत्या. आता तर बोलूच देईन आता. मग पावसानं ओले लाकडं होतात. स्वयंपाक कसा करायचा खायला लगे पहाटच लागतं तुम्हाला. अरे ओला दुष्काळ पडा, या वर्षी अतिवृष्टी झाली, सगळं खरडून गेलंय, चिपडून गेलंय. 1-1 रुपया गाडीच्या चाकावाने दिसायला असा. आणि कुठून आणायचे पैसे. नको उपाशी राहायचं. आता लाडक्या बहिणीचे आले पैसे 1,500 की त्याच्यात गॅस आणायचा भरून. म्हणजे आवाज करायचा नाही माझ्या पुढं. उठतात नाही तुम्ही.